सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्र राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आमच्या संघटनेचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर व कार्याध्यक्ष माननीय आमदार सदाभाऊ खोत, सरचिटणीस सतीश मेटकरी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी आमच्या खालील मागण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधून 16 मागण्या मान्य करणे यासाठी बेमुदत आमरण उपोषण आंदोलन चालू आहे। अद्यापपर्यंत आश्वासनावर ठेवल्याने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्षित केल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी बेमुदत आमरण उपोषण करतात। 7व्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार वेतन श्रेणी लागू करावी। आंदोलन काळातील दिनांक 27 ऑक्टोबर 2021 ते 22 एप्रिल 2022 पर्यंतचा आंदोलनाचा कालावधी विशेष बाब म्हणून वार्षिक वेतनवाढ उत्पादनासाठी ग्राह्य धरण्यात यावा। 2017 मधील आगार बदलीचे परिपत्रक रद्द करून शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमधील जाचक-अटी रद्द करण्यात याव्यात। कॅशलेस मेडिकल योजना लागू करण्यात यावी। एप्रिल 2016 पासून वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता व घरभाडे याचा फरक मिळावा। या अशा अनेक मागण्यांसाठी आजपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले। प्रल्हाद सपकाळ, सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य पुणे प्रदेशाचा उपाध्यक्ष। आम्ही आज या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत। 2/1/2024 पासून हे आमचं आमरण उपोषण करण्याचं 4थं आंदोलन आहे। पूर्वी 3 वेळा आंदोलन केलं, त्यावेळेला सरकारनं आम्हाला मुदत मागून घेतली आणि आंदोलन आम्ही पोस्टपोंड केलं। 3 वेळा संधी देऊनसुद्धा 30 तारखेपूर्वी म्हणजे कालच्या 30 नोव्हेंबरपूर्वी आमचा त्याच्यावर निर्णय देतो असं सांगितलेलं होतं। उद्योगमंत्र्यांनी, उदय सामंत नावाचे जे उद्योगमंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की 30 नोव्हेंबरपूर्वी बैठक घेऊन तुमच्या प्रश्नाचे सोडवणूक केली जाईल। परंतु नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, आज जानेवारी, नवीन वर्ष उजाडलं तरीही आमचे एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या 16 मागण्या आहेत, प्रामुख्यानं एस टी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळावा ही दीर्घकालीन मागणी आहे। आणि मग त्याकरता सर्व महाराष्ट्रभर 6 महिन्याचा दीर्घ संप केलेला होता। अनेक लढे करूनसुद्धा अद्याप ही सरकारं बदलली, परंतु आमचे प्रश्न सुटलेले नाहीत। तेव्हा आता हे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आश्वासन दिलेले आहे की तुम्हाला 7वा वेतन आयोग लागू करतो आणि एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत आणि मी ते 100% सोडवणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे। परंतु ते सुद्धा आमच्याबरोबर अद्याप चर्चेला आम्हाला बोलवलेलं नाही किंवा ते आमच्याकडे आलेले नाहीत किंवा आम्हाला त्यांनी बोलवलेलं नाही। म्हणून आम्ही काल 2/1/2024 पासून आमरण उपोषणासाठी या ठिकाणी विभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी बसलेलो आहोत आणि हे आमचं अंतिम लढा आहे, शेवटचा लढा आहे। करो किंवा मरो या सत्रामध्ये आम्ही आमरण उपोषण कालपासून चालू केलेलं आहे। धन्यवाद।